मनात अत्यंत घाणेरड्या आणि खालच्या पातळीतल्या शिव्या येत आहेत. असं वाटतं मोठमोठ्या जोरजोरात अशा शिव्या द्याव्यात अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली. पण शिव्या देऊ शकत नाही, कारण ती आपली संस्कृती नाही आणि पत्रकारितेत असल्यामुळं खालच्या पातळीवरच्या शिव्या देणं नैतिकतेला धरून नाही. त्यामुळं संताप कसा व्यक्त करावा, कारण आता तुम्ही म्हणाल संताप कशाचा, तर आता एक सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली, बातमी आहे. एका 19 वर्षीय मुलाने एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली आणि त्या महिलेने नकार दिला आणि त्या नकारामुळे संतप्त झालेल्या त्या 19 वर्षीय मुलाने त्या महिलेवर याच्या रिडेम कटरचं असं त्या ब्लेडने सपासप वार केले. अक्षरशः इतके वार केले की त्या महिलेला जवळजवळ 200 काहीतरी टाके घालावे लागले. 12,000 रुपयाचा नुसता टाक्यासाठी त्याला डॉक्टरला दोरा वापरावा लागला. इतकी मानसिकता, इतकी क्रूर, राक्षसाला सुद्धा लाज वाटेल अशी हे या पातळीला हे जातात, या इतक्या खालच्या थराला हे लोक जातातच कसे, हाच मोठा प्रश्न आहे. म्हणजे एखाद्या महिलेने तुमची इच्छा पूर्ण केली नाही तर तिला लगेच मरणाच्या दारात ढकलायचं किंवा तिला एक प्रकारचं भोगवस्तू समजून तिच्यावर तुटून पडायचं आणि तिने नकार दिला की तिला मारून टाकायचे किंवा तिचे हाल करायचे. हा अधिकार तुम्हाला दिला कोणी? पोलीस यंत्रणा, कायदा आपल्या राज्यात आहे की नाही? बिहार होत चाललं आहे महाराष्ट्राचं, बिहार करायचं आहे. एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीर अशा सुपुत्र संभाजीराजांचा जो छावा चित्रपट आहे, तो चित्रपट पाहून अनेक मंडळी, अनेक माणसं रडतायत, महिला पुरुष, त्यांना हळहळ वाटते. आणि दुसरीकडं 19 वर्षाचा मुलगा हा हरामखोर शरीर सुखाची मागणी पूर्ण न केल्यामुळे त्या महिलेला सपासप त्या ब्लेडने वार करतो तिच्यावर. आणि ही जर घटना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या काळात घडली असती तर या अशा हरामखोर नालायक प्रवृत्तीला कधीच महाराजांनी या प्रवृत्तीचा कडेलोट केला असता किंवा टकमक टोकावरून अशा लोकांना ढकलून दिलं असतं. आपला कायदा जो आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे लोक, आपला कायदा, याच्यात फार मोठा बदल करण्याची गरज आहे. नुसत्या शिव्या देऊन किंवा नुसता संताप व्यक्त करून उपयोग नाही. तर अशा लोकांना कठोर कारवाई अशा लोकांच्या विरुद्ध करायला पाहिजे. थोडक्यात म्हणजे जो महिलेच्या किंवा मुलीच्या आबरूशी खेळल, त्याचं सिद्ध होईल तसा आरोप, त्या आरोपीला अटक, कोर्ट, भानगडी असं काहीही न करता सरळ जमावात सोडून द्यायचा पब्लिक मॉबमध्ये. लोकांनी त्याला काय दगडं मारायचे, काय शिक्षा द्यायची ते लोकांनी ठरवायचे. अशी तरतूद पाहिजे. तरच काही कुठंतरी धाक तयार होईल. माणसाला सध्या मनाचा धाक नाही. ग्रंथ जे आहेत, पवित्र ग्रंथ, त्या ग्रंथाचा धाक नाही, देवाधिकांचा धाक नाही, मनाचा धाक नाही, पोलिसाचा धाक नाही, कायद्याचा धाक नाही. कोणी काहीही करतोय. सध्या ही परिस्थिती आताची आहे, पण इथून पुढे दिवसेदिवस अशी परिस्थिती वाढत जाणार आहे. कारण हा कलियुग आहे. हे कलियुग, या कलियुगामध्ये असंच याच्यापेक्षा भयानक कृत्य पाहायला मिळणार आहे. तर विचार करा, 19 वर्षाच्या या हरामखोर पोराने त्याच्या आईच्या वयातल्या महिलेकडून शरीर सुखाची मागणी करावी आणि ती मागणी पूर्ण झाली नाही, त्यामुळं त्या महिलेचं तिच्यावर वार करावेत. कुठं चालली आपली मानसिकता? कुठं चालले आपले विचार? कुठं चालली आपली संस्कृती? हाच का शिवरायांचा महाराष्ट्र? त्याची लाज वाटली पाहिजे आपल्याला. आपल्या राज्यात काय करतोय, आपण कसं वागतोय, आपले विचार, आपले आदर्श कुठं आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलं. हेच मग शिवाजी महाराज तुम्हाला समजलेच नाही, याचा अर्थ असा. अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांकडून, लोकांच्या विरुद्ध असे जे वासनंद आहेत, नाराधम आहेत, यांच्या विरुद्ध खरोखर कठोर कारवाई करावी. असं नुसतं कारवाई करावी, त्यांचा निषेध करावा का हे वाईट घटना, निंदनीय घटना असं म्हणून उपयोग नाही. आता खरोखरच वेळ आली की कायद्यामध्ये काहीतरी खरोखरच बदल झाला पाहिजे. त्यासाठी घटना दुरुस्ती संपूर्ण नाही, पण काही कायदे आवश्यक आहेत बदलण्याचे. कडक कायदे करण्याची गरज आहे. खूप कठोर कायदे, महिलांच्या बाबतीत अतिशय कठोर कायदे करण्याची गरज आहे.
आता या असे 19 वर्षाची मुलं जर अशी करायला लागले तर त्यांच्यावर संस्कार नेमकं काय झाले, त्याच्या आईबापाने नेमकं कसे संस्कार केलेत, हा एक प्रश्न आहे. संताप होतो खरंच, अक्षरशः इतक्या शिवाय द्यावे वाटतात पण देऊ शकत नाही. पत्रकारिता असल्यामुळं किंवा कुठं काहीतरी जबाबदारी आहे, मग घाण शिवाय मला सुद्धा देता येतात, मी देऊ शकतो, पण त्याची संस्कृती नाही, तसे देता येत नाही. त्यामुळं संताप व्यक्त करून तरफड करून किंवा चरफड करून किंवा अशा प्रकारे असं चिडचिड व्यक्त करून शांत बसायचं हा स्वभाव आमचा नाही. आणि कुठंतरी सरकारनं काहीतरी करावं यासाठी हा व्हिडिओ आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा पेटून उठा म्हणजे दुसऱ्याचं घरं जाळू नका. की काहीतरी कुठंतरी सजग व्हा, जागृत व्हा. तुमच्या अवतीभोवती काय असं चाललं असेल तर पहिला 112ला फोन करा पोलिसांना. आणि पोलिसांनी कारवाई नाही केली तर वरती तुम्हाला आहेच तुझे अधिकारी, त्यांचे अधिकारी, पोलिसाचे वरचे अधिकारी आहेत, SP आहेत, IG आहेत, सगळे मोठमोठे अधिकारी, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. पण जागरूक व्हा. आपल्या अवतीभोवती जर आपल्याला जर कळलं एखाद्या महिलेची अब्रू धोक्यात आहे, एखादी महिला संकटात आहे, ती कुठेतरी आई आहे, कोणी बहीण आहे, कुठेतरी आहे, म्हणजे आपण आपल्या संस्कृतीमध्ये महिलेला खूप मोठा दर्जा देतो. छत्रपती शिवरायांनी सुद्धा अतिशय मान आणि सन्मान या महिला वर्गाला दिलेला आहे. तीच शिकवण आम्ही डोक्यात घ्यावी. इथून पुढची पिढी भरकटणार नाही, बिघडणार नाही, वाया जाणार नाही, वासनांध होणार नाही, याची काळजी आम्ही घ्यायची. बघा पटलं तर